औंढा नागनाथ तालुक्यातील संगनाईक तांडा गावामध्ये जे आहे ते भीषण पाणटंचाई जाणवत आहे। जवळपास 500 ते 600 लोकवस्तीचा हा तांडा आहे आणि याच तांड्यामध्ये जे आहेत ते कोसो दूर पाण्यासाठी भटकती करत जे आहेत ते या महिला असतील, लहान बालका असतील, यांना जे आहेत ते पाण्यासाठी रात्रंदिवस फिरावं लागत आहे। मी याच संगनाईक तांडा गावामध्ये आहे आणि आपण बघितलं तर गावाच्या बाजूला एक बाहेर विहीर आहे आणि अशा प्रकारे या विहिरीचं पाणी जे आहे ते जवळपास 50 फूट खोल विहीर आहे आणि याच 50 फूट खोल विहिरीतून जे आहेत ते ग्रामस्थांना पाणी काढावं लागत आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरेशी नाही, त्यामुळं सांडपाण्यासाठी जे आहे ते कुठेतरी गावाच्या बाहेर विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी या सर्व ग्रामस्थांना शोधून आणावं लागते। त्यामुळे कुठेतरी एकीकडे बघायला गेलं तर आपण तापमान जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठं आहे आणि याच तापमानामध्ये जे आहे ते या सर्व संगनाईक तांडा ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकती करावं लागत आहे। खरं तर याच गावातील ग्रामस्थांनी जे आहे ते टँकरची मागणी केली होती, मात्र मे महिना जवळपास पहिला आठवडा संपत आला तरी या ग्रामस्थांना टँकर अद्यापही जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही। कुठेतरी टँकरची मागणी ही याच संगनाईक तांडा गावातून होत आहे। एकीकडे आपण पाहायला गेलं तर कालच पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 1 मे रोजी बैठक झाली, मात्र आमच्याकडे असे काही प्रस्तावच आले नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं। मात्र ज्यांचे प्रस्ताव आले त्यांना अद्यापही टँकर मिळालेले नाही। खरं तर याच महिला असतील, त्याचबरोबर पुरुष असतील, यांना जे आहेत ते पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे। या संगनाईक तांडा गावातील ग्रामस्थांनी जे आहे ते टँकरची मागणी केलेली आहे आणि टँकर आम्हाला द्यावं। कुठेतरी या ठिकाणी अनेक ऊसतोड कामगार आहेत, 4 महिने जे आहेत ते ऊसतोड कामगारासाठी जातात। घरी परतल्यानंतर यांना रात्रंदिवस फक्त पाणी आणि पाणीच भरावं लागते। जवळपास हंडाभर पाण्यासाठी जे आहे ते मोठी पायपीट करत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।